गावामध्ये दसरा असू दे, पाडवा असू दे, ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कायमपणे आमच्या गावानं जोपासलेल्या आहेत आणि निश्चितपणे दीपावली पाडव्याच्या माझ्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज सगळीकडेच आहे। त्या उत्साहामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका मी घेतो। नाही, नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो, परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे आहे। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही केलं तरी शेवटी गेल्या 10 महिन्यातला कारभार, धुळायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाहीत। मला वाटतं प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही, परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असते। तसं नाही, शेवटी महायुतीत पण गटतट आहेत। आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे सगळं आपण बघतोय। त्यामुळे मी म्हटलं तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही। पुढं प्री पोल अलायन्स, पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात। नाही, मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे, मीच बोलणं संयुक्तिक राहणार नाही। नाही, तुम्ही गेले 99 सालापासून बघितलं, आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढत होतो, महापालिका जिल्हा परिषदमध्ये वेगळं लढत होतो। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची समीकरणं वेगळी असतात। त्यामुळं मी म्हटलं तसं काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही। नाही, भ्रष्टाचाराचा कळस मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतेला, म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतंय। नाही, हे आता त्यांचा अनुभव त्यांना येतोयच आता, कारण की आता अनेक निवडणुका होत आहेत, तिथं समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत। आज दोन्ही पक्षाचं खच्चीकरण करायचं काम त्या ठिकाणी सुरूच आहे। पुण्यामध्ये अनेक विषय चालू आहेत ते आपण प्रचार माध्यमातून बघतोय। हे दोन्ही पक्ष आता सत्तेपुरते पाहिजे होते, आता भाजपला नको आहेत। नाही, मला वाटतं मुद्दा जो दंगेकरांनी मांडलेला आहे त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे।
जर जैन समाजाची भावना त्या हॉस्टेलबद्दल किंवा त्या वसतिगृहाबद्दल असेल तर मला वाटतं ते टेंडर रद्द करावं आणि परत द्यावा, विषय संपून जाईल, फार वेळ लागणार नाही. समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याच्यावर जर आरोप प्रत्यारोपात असतील, शंका येत असेल तर मला वाटतं तो व्यवहार रद्द करण्याचं काम करावं. मला वाटतं सरकारने यात हस्तक्षेप करावा, पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि FRPचा तोडगा नेहमी आम्ही काढायचो तसा काहीतरी मार्ग पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.